ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. काय म्हणते पिलू? काय म्हणते बी? असं बाप्पा बाप्पाच म्हणूया ना आपण, हो ना? हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. काल मला बरं वाटत नव्हतं ना, त्यामुळे मी काहीच ब्लॉग वगैरे बनवलं नाही. आज जरा उठलोय आम्ही आणि चेतन तिकडे साफसफाई वगैरे करतोय. आज सुट्टी आहे चेतनला. तर बघा, जस्ट आत्ता मी आवरलंय माझं जरा थोडंसं. आता जरा बघते, नाश्ता वगैरे काहीतरी करते चेतनसाठी. आता वाजत आले आहेत 10 सव्वा 10 झालेत. आणि अनामिकासुद्धा बघा, तिला पण जरा काय 2 दिवस मी घेतलं वगैरे नव्हतं ना, तर बघा कशी येऊन बसली आहे. सारखी सकाळपासून ओरडते, येऊनच बसली आहे माहिती आहे का माझ्याकडे, की मला घे घे म्हणून. काल मी तिला घेतलंच नाही दिवसभरात अजिबात. आणि इकडे बघा, आता जरा असं झाडांना पाणी वगैरे घातलंय बघ, सगळं ना जरा धुवून काढलेत त्यांची पानं वगैरे अशी स्वच्छ आहे बघा, मस्त ना. त्यांना पण जरा बरं वाटलं असेल सकाळ सकाळी धुवून वगैरे घेतलं. आणि चेतन इकडे बघा काय करतोय, पूर्ण साफसफाई करतोय सगळं ना, त्याने काढलंय. माझं पण सगळं आवरायचं आहे बघा, सगळं पसारा झालाय घरात. हे बघा सगळं साफसफाई चालू आहे आमची, आवरणं. कचरा वगैरे असतो ना जास्त, बेड खाली इकडे तिकडे सगळं हे बघा पूर्ण घासून चेतन हे करतोय. हा, ते लावा चेतन, तोंडाला बांध. ही राहत नाही ना अजिबात, हे बघ. हा तेच. आणि चला जरा मी ना आता पावडरचं हे बघा, जरा पाणी पिणार आहे, इलेक्ट्रॉन हे बघा असं आहे बघा. जरा पिते हे बघा, हे वाला थोडंसं असं ना अशक्तपणासारखं वगैरे होते, काय माहिती कशामुळे. जरा हे आता घेते. आणि जरा हे बघा, रवा पण इकडे भाजून ठेवलाय मी इकडे, असं आहे बघा. हे बघा, रवा आहे ना असं भाजून ठेवला आहे बघा, मगाशी चहा वगैरे केली ना त्यावेळेला. तर आता त्याचं जरा उपीट वगैरे बनवते. आणि इकडे असे बघा मोड काढून ठेवले ह्यांना, बघते त्याची काहीतरी भाजी वगैरे करेन. असं थोडं घेते सावकाश सावकाश करून. पिलू तुला खायचं आहे? हे बघा, आली दिली होती तुला मगाशी ना शनू, ये 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 अजून खायचे तुला, ये देते. हा ये ये, आहेत ना शेंगदाणे, मग तिला मगाशी घातले होते ते मी शेंगदाणे. घाबरून पळाली ती तिकडे, हा घाबरून पळाली. बघा कशी पिते पाणी, हे बघा, हे मी दिलंय ना तिला थोडं, पिते बघा कशी. हे बघा सगळं अवस्था तिला, सगळं हे बघा किती आली त्याच्यामध्ये. चेतनचं बघा अजून काही झालं नाही आहे. चेतनचं मध्ये देऊ नाश्ता वगैरे? आज मस्त असं हे उपीट बनवलं आहे. हे बघा असं ना उपीट बनवलं आहे मी, हे बघा असं छान. हे बघा गरम गरम वाफा येत असते. किचनमध्ये घ्यायचं आहे ना. आणि जरा इथे बघा मूग घेतलेत निवडायला असं इथे. आणि हे बघा अनामिकाला तर आंघोळ घातली आहे. तर अनामिका हे बघा इथे आहे. शो ना, हे पिल्लू, अय चिलू, का करते पिल्लू? इकडे बघ, इकडे बघ. हे पिल्लू, नाही नाही, ती आता ना अंग सुकवते. आणि ते बघा बुद्धविहार आहे ना आमच्या इथे बाजूलाच, तर तिकडे काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं. हे बघा इथे मस्त असं आहे बघा, दिसतंय तुम्हाला? माहीत नाही दिसतंय का? आणि सगळे आता अशी ना गर्दी होणार आहे आज इकडे बघा, मस्त असं छान कार्यक्रम असतात तिकडे. सगळेजण येतीलच, पूर्ण आता हा रोड भरेल आज पूर्ण. हे बघा तिथे संध्याकाळचं खूप छान दिसतं, पूर्ण असं लाईटिंग वगैरे करतात ना, खूप सुंदर दिसतं. येते बिल्लू, नको थोडा वेळ राहा. नाही नाही, दंग आहे तिच्या ह्याच्यामध्ये, आंघोळ गेले ना तिने म्हणून. आणि इकडे बघा असे जरा साफ करते मूग, कारण कसे ते बघा असे राहतात ना आतमध्ये, हे बघा ते खाताना दाताखाली येतात, म्हणून ते निवडलेलेच बरे, निवडून घेतलेच बरे. आणि असं उपीट बनवलं आहे हे बघा. मी काय म्हणतात तुमच्याकडे माहीत नाही आम्हाला. वेगवेगळी नावं असतात प्रत्येक ठिकाणची, पण आम्ही ह्याला हे बघा तिखट शिरा पण म्हणतो किंवा उपीटसुद्धा म्हणतो. हे बघायचं ना, शेंगदाणे घातलेत पण दिसत नाहीत. हे बघा शेंगदाणे इथे बघा, इथे बघा, इथे बघा, याच्यामध्ये दडला येतो. तर आता मी खाऊन घेतो उपीट वगैरे, तर नाश्ता करूया. चेतन चल ये लवकर नाश्ता करायला. चेतन खूप दमला, खूप कामं केली ना. अजून मला काही जमत नाही जास्त करायला, चेतन करतोय. बघा माझा नवरा किती मला मदत करतोय, हेल्प करतोय बघा किती. हे बघा माग सगळं तिने केले, लादी वगैरे पुसली आहे सगळं बघा स्वच्छ. त्यांना पहिली स्वच्छता पाहिजे, बाकी सगळं नंतर झालं तरी चालतं सगळं. हे बघा असं तेच ना. आणि इकडे बघा जरा भाजी घातली आता फोडणीला मी, हे बघा. तर जरा ना अजून ढवळायची आहे, हे बघा घातली आहे फोडणीला, अजून सगळं घालाय व्यवस्थित चांगलं. पण इकडे बघा सगळं असं पसाराच चालू आहे ना. हे बघा स्वच्छता आणि बस सगळं चाललं आहे आमचं, साफसफाई करायचं नाही आहे बरं. मला उगाच चेतनने आज घेतलं हे सगळं करायला, मग ते अजून जास्त होतं धुळीने वगैरे ना. खूप दिवस स्वच्छता पण केली नाही ना, स्वच्छ केल्यानं वगैरे पसंत वाटतं.
आणि मच्छर पण खूप होतात पहिल्या. मच्छर वगैरे भरपूर असतात आमच्या इथे, मग त्यामुळे ना करावं लागतं जरा चांगलं स्वच्छ वगैरे. माती पण किती होती. धूळ माती विंडो वगैरे उघड्या ठेवलं तरी बाहेरून पण येते सारखी धूळ, त्याच्यामुळे करावं लागतं. ते त्यांना आता डॉक्टरकडे जायचं, अपॉइंटमेंट घेतली त्यांनी स्किनच्या डॉक्टरांची. तर मग आणि मी बघते, मी गेले तर आता संध्याकाळी जाणार आहे परत एकदा, जरा जाऊन येते डॉक्टरकडे. काय खातेस ग? हां शोनू काय खाते? हे बघा आवळा खाते कशी, बघा तिला दिलाय ना आवळा खायला, बघा हे बघा ती पण खाते बघा कशी आवळा खाते बघा आमची पिल्लू. हो ना आवळा खातेस ना शोना? बघा आवडलाय पिल्लू, तुला आवडलाय आवळा? आवडलाय 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 हो आवडलाय तुला आवळा? हो आवडलाय तिला आवळा. हो 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 खा 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 आवळा खूप आवडीने खाते. हे बघा मी पण खाते आता जरा इकडे. आणि आत्ताच हे बघा जरा आवरलंय मी इकडचं, आणि चेतन सुद्धा आता आलाय, जरा श्वास घेऊन आलाय चेतन, जरा त्याला पण देते थोडंसं आणि मी पण घेते. हां देते, एक मिनटं थोडंसं देते. मी पण जरा जेवले वगैरे आणि चेतनला दिले आता जेवायला, कारण खूप उशीर झाला. चेतनला नंबर होते डॉक्टरचे, ते सकाळी लावले होते नंबर, तरी सुद्धा म्हणजे उशीरच झाला. बघा ना 3 वाजले. पण मला पण जरा कसं तरी होतं म्हणून मी जेवून घेतले, मला पण गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या. आणि चेतन पहिला बसलाय माहिती खालीच. चेतनला गरम झाले म्हणून कपडे नाही घातले. आणि हे बघा अशी गोळ्या औषधं चेतन घेऊन आलेला आहे. बापरे नको त्या गोळ्या आणि नको त्या चेतनचं आहे बघा, चेतनची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे हे बघा अशा गोळ्या त्याला घ्याव्या लागतात. हे बघा हे बघा असं सगळं, हे बघा स्किनसाठी असं आहे सगळं. त्यामुळे आमच्याकडे चालू असतं काही नाही काय सारखंच सतत. आणि अनामिका ती तिकडे बसली आहे तिकडे, तेव्हा दिसते तुम्हाला तिथे ओरडते ती. बघा देवाचं तेल संपलं होतं, चेतन घेऊन आलंय. हां 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 नारळ घेऊन आलेला आहे चेतन, परत सांगितलं होतं ना घेऊन यायला. यांचा मसाला संपला होता आमचा मजट याचा, हे बघा तोही काढलाय चेतन. हे बघा असा बँगलोर अंगल तिकडे काय आणलं चेतन? कुकीज आहेत, मस्त कुकीज काढले चेतन. हॅलो गुड इव्हनिंग. हे बघा संध्याकाळचे आता 7 वाजलेत आणि हे बघा आत्ता कपडे वगैरे धुतलेत मी. दुपारी कपडे वगैरे हे बघा धुवायचे राहूनच गेले. हे मी हाताने धुतले तेवढे कपडे, आणि बाकी अजून धुवायचे आहेत. एक बाल्टी पूर्ण ते मी भिजत घालून ठेवलेत, चेतनचे आहेत. काहीतरी दिवाबत्ती वगैरे करतो हे बघा असं. मग आता हे कपडे वगैरे सुकत घालते मी. चहा वगैरे हो आता चहा वगैरे घेतला आम्ही. जरा ना झोप काही लागत नव्हती, पण ते कसं जरा म्हटलं आराम करूया, रेस्ट घेऊया जरा. औषध वगैरे आपण घेतो ते गोळ्या वगैरे, कारण थोडंसं मी असं पडले होते झोपले होते, पण ते अजूनच डोकं दुखायला लागलं. असं वाटत होतं नाही झोपलेस तरी बरं झालं असतं. आणि आली आमची शोना आली. ये पिल्लू पिल्लू ये ये जा बाप्पा बाप्पा कर इकडे ये, जा जा ते बाप्पा बाप्पा कर, जा जा जाते जाते ये 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 असं म्हणते म्हण. ओम कृष्णाय वासुदेवाय, ओम कृष्णाय वासुदेवाय. अगं म्हण काहीतरी म्हण, रिस्पॉन्स दे रिस्पॉन्स दे. चेतन पण आता चाललेला आहे हे आणण्यासाठी, दळण आणण्यासाठी. आणि ना आता बघूया आत्ताच्या वेळी पिठामध्ये त्याने काही गडबड केली आहे का बघायची आम्हाला. चेतन परत चेक करणार आहे. हो चेतन परत चेक करणार आहे आज पण. तो बोलतो की कमी होतं, 200-300 ग्रॅम कमी होतं असं त्याचं म्हणणं आहे. तर बघूया आता किती कमी होत आहे. मी पण आता जरा कपडे वगैरे वाळत घालून घेते. आणि मग तुमचं काय म्हणणं आहे, खरंच असं कमी होतं का? तुम्ही कधी चेक केलंय का? तर सांगा नक्की, रिप्लाय द्या आम्हाला. नक्की सांगा पीठ असं कमी होतं का जास्त होतं दळायला दिल्यानंतर. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. काय म्हणते मी पिल्लू, काय म्हणते मी? असं बाप्पा बाप्पाचं म्हणूया ना आपण. हो ना हो ना म्हणूया ना. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. असं म्हण असं म्हण असं म्हण. हे बघा रील्स बनवणं चालू आहे आता थोडंफार. चेतनचं सुद्धा इकडे चालू आहे, ते बघा प्रॅक्टिस करतोय बघा. रानू बॉम्बे की रानू. हे बघा काय चालू आहे, जमतंय का काही? जमतंय का? चांगलं चांगलं करतोयस, कर कर. चेतनचं चालू आहे तिकडे आणि बघते आता काय करायचं जेवणाचं वगैरे. अनामिकाने अंघोळ केली आहे संध्याकाळची, आता वगैरे आता 8-8:30 झालेत. अनामिकाने अंघोळ केली आता, तर काय सांगायचं बघा. तिचं कधी पण असतं, मी तिला दुपारी घातली होती अंघोळ, त्या व्हिडिओत तुम्ही बघितलीच असाल आधी. परत मॅडमने अंघोळ केली आणि आता बसल्यात बेडच्या खाली जाऊन. हे बघा
आम्ही इकडे रील्स बनवतोय, हॉलमध्ये थांबलोय आम्ही इकडे बघा, बसलोय. तर ही बघा आली लगेच धावत आतमधून. मी जर आतमध्ये गेले होते ना आता दुपट्टा आणायला, तर लगेच अशी धावत आली ना अनामिका आतमध्ये, म्हणजे माझ्या मागून मागून, म्हणजे पूर्ण म्हणजे पायालाच पकडलं तिने. माहिती का, तिलाच वाटलं आम्ही तिला कुठे सोडून गेलो. हे बघा अंघोळ केली बघा, पंख तुम्हाला दिसतंय तिचे, हे बघा पूर्ण भिजलेत. अंघोळ केली तिने आता. आणि बघा हे बघा कसं भिजून घेतले स्वतःला पूर्ण. तिला असं वाटलं आम्ही सोडून गेलो म्हणून आली लगेच. हे बघा, आणि आली ती मला सोडत नाही आता. रील्स स्टार इकडे काय चाललंय बघा यांचं. रिलॅक्स करतो रील स्टार. रील स्टार रिलॅक्स स्टार वगैरे असं काही नाही आहोत. सॉरी, चुकून शब्द निघाला तोंडातून. तुम्ही आम्हाला असंच साथ द्या, आमच्यावर असंच प्रेम करा जसं आत्तापर्यंत करत आलात तसंच. आणि आमच्या अनामिकाला सुद्धा प्रेम द्या. आमचं आत्ता जस्ट जेवण झालं. आमच्याने मस्त असं आमटी केली होती टोमॅटो बटाट्याची, मी फेवरेट आहे तो, माझी पण आणि ममताची. आणि ममता आता आवडते, भांडी घासणं चालू आहे तिचं. झालं ममता त्याचं? ठीक आहे ठीक आहे. मी पण थोडं आवरायचं आहे. जेवण केलं, भांडी आता भांडी असते बघा, अजून आवरायचं आहे. किचनचा कट्टा, गॅस सगळं झाले. आता 10:30-11 होत आले आहेत. किती वाजले? 10:30 ना? 10:30 होत आलेले आहेत. आणि बघू जर आता मला जमलं तर मी लाईव्ह येणार आहे. हो नक्की या तुम्ही, चॅनलसाठी नक्की जॉईन व्हा तुम्ही. तर प्लीज माझा व्हिडिओ उद्या वगैरे तुम्ही बघाल किंवा परवा कधीही बघाल, तेव्हा नक्की माझ्या लाईव्हला तुम्ही जॉईन व्हा, रात्री किंवा दुपारी 2 नंतर आणि रात्री 10 नंतर. कारण मला वेळ मिळतो तेव्हाच मी जॉईन होते लाईव्हला, नाहीतर म्हणजे कमी असते. कारण की मला काल पण वेळ मिळाला होता, आज पण मिळालाय, म्हणून मी आता लाईव्ह म्हणजे करणार आहे. तर पण बघू, बाकीचं काय आवरलं लवकर तर मी होणार, लाईव्ह जाणार, नाही तर नाही जाणार. आणि थोडं तब्येत पण डाऊन असल्यामुळे सगळीच कामं आणि हे सगळं नाही जमत आहे करायला. चालेल, तुम्ही पण लाईव्हला नक्की जॉईन व्हा ममता आणि अनामिकाच्या. आणि जास्तीत जास्त मेंबर जॉईन व्हा, सबस्क्रायबर आहेत आपले, तर जास्तीत जास्त जण जॉईन व्हा आणि लाईक करा लाईव्हला. कमेंट पण करा तुम्ही, जेव्हा जॉईन होतात तेव्हा हाय वगैरे टाका, म्हणजे कळेल कोण कोण जॉईन झालं आहे ते. आणि जर कोण नवीन असतील, कोण नंतर तुम्ही बघितलं तरी सुद्धा कमेंट करा, नंतर पण माहिती तरी कमेंट करा आणि लाईव्हला. आणि कोण नवीन असतील, आता बघत असतील व्हिडिओ, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ममता आणि अनामिका. आणि लाईव्ह पण बघत राहा ममता आणि अनामिकाचं. तर आता जस्ट आवरून घेतोय. आणि आज माझा ब्लॉग चेतन एंड करणार आहे. हो, आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो, कारण ममता जरा कामात आहे, ते बघा आटपते आधी. तर मीच हा व्हिडिओ आता एंड करतो. आणि तुम्ही नवीन असतील व्हिडिओला, या चॅनलला आता नक्की सबस्क्राईब करा. ममता आणि अनामिकाचं चॅनलचं नाव आहे. आणि माझं पण एक चॅनल आहे कोकणी डॉट चेतन, त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती पण मी लाईव्ह येत असतो, व्हिडिओ बनवत असतो. तर ते पण तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करून सांगा. आणि बाकी आपल्या सर्व सबस्क्रायबांना बाय, गुड नाईट. आणि असंच सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्या. ममताचं पण तेच म्हणणं आहे आणि अनामिकाचं पण तेच म्हणणं आहे, पण ती जरा आतमध्ये आहे, लपली आहे ती जरा, पण तिची कशी आता जरा झोपायची वेळ झाली आहे ना म्हणून. चला मग मंडळी, गुड नाईट. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ममताकडून आणि माझ्याकडून पण. बाय.